डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेबांची 134वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त मी तमाम महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांना, नागरिकांना, अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो। खरं म्हणजे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशभरामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अपेक्षित असलेले विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले जातात। बाबासाहेबांनी सर्वसामान्य, दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि समता, बंधुता आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं देखील काम केलं। 1881 साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या आपल्या भारतभूमीत झाला आणि 1956 साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं। पण स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात एकही दिवस असा गेला नाही की बाबासाहेबांची आठवण आली नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण सातत्याने या देशातला प्रत्येक मानव, प्रत्येक नागरिक करत असतो। कारण बाबासाहेब हा आपला एक श्वास आहे, बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे, ज्याला इंग्रजीत ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात, ध्रुवतारा। आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब जर बाबासाहेब आपल्या या देशाला ज्यांनी सर्वोत्तम घटना दिली, अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली, अगदी शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता। बरोबर? आणि खरं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जे केलं, फक्त आपल्या ते आता भारतरत्न नाही, विश्वरत्न झाले। कारण बाबासाहेबांनी जाचक रूढी परंपरापासून आपल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणलंच। आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आलाय। लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये MSc आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या। त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध
पदव्या त्यांना मिळतात, हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी लाल काय, काही लोक संविधानाची प्रत नाही रे, ती लाल कोरी लाल डायरी दाखवतात. हा, काही लोक म्हणतात संविधान खतरे में है, काही लोक म्हणतात संविधान बदलेगा. परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम बना रहेगा. आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त, आता मी राजकीय बोलत नाही, परंतु काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूतही केलं, त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं, परंतु खऱ्या अर्थाने 2014 साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले. खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक गळा काढत होते. आणि आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुका प्लेसला आपण संविधान भवन उभं करतोय आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतोय. आणि म्हणून इंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे. जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहत आहे. हे देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा आज जयंती उत्सव आहे. तमाम सर्व लोक या ठिकाणी आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत. बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच, पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत. माणुसकी काय, माणसाने कसं जगावं, कसं वागावं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, न्याय मिळवा, हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचं होतं. आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतंय. आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले. एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि एक आमची दलित आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली. ही सगळी जादू आहे, ही किमया आहे, ही बाबासाहेबांच्या घटनेची आहे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. सर, आज चैत्यभूमी इथे तुमचं भाषण झालेलं नाहीये, पूर्वनियोजित भाषण कुणाची? अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं. त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो. आता इथं तुमच्यासमोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे. अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं. चंद्रकांत
चंद्रकांत पाटील म्हणतायत की खरं म्हणजे मी सांगू का तुम्हाला, बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे. आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला, तर या मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. यापेक्षा दुसरं काय महत्वाचं. चंद्रकांत पाटील म्हणतायत, हां, चंद्रकांत पाटील म्हणतायत की काही लोकांना सत्तेमध्ये यायचं आहे, परंतु काही लोकांनी त्यांना अडचण केल्यामुळे सत्तेमध्ये येऊ शकत. आता ते तर चंद्रकांत दादांनाच माहीत असेल, ठाकरेंना खास करून ठाकरेंना सत्तेमध्ये यायचं. मला तर माहीत नाही बाबा. सर, काही दिवसापासून राऊताने ते यांना विचारलं. बकऱ्यानंतर गाढवाचं ट्विट समोर आलेलं आहे. उंदराची भूमिका म्हणून संजय राऊतांना उपमा दिलेली आलेली आहे. त्यामुळे चर्चा रंगली आहे. बकरा, गाढव आणि उंदीर यामुळे नक्कीच कुठेतरी नरेश म्हस्केंचे विषय आहेत. सर, त्यांनी ट्विट देखील केलं होतं संजय राऊतांनी. अमित शहा यांनी मला बाजूला केलेला तो व्हिडिओ. राऊतांचं म्हणणं आहे की आम्ही कधी सत्तेत गेलो नाही, उद्धव ठाकरे यांनी देखील सत्तेत जायचं नाही, एवढी आमची लाचारी नाही, भ्रष्ट आणि चोर मंडळाची तुम्ही सांभाळा. भ्रष्ट लोकांसमोर जायचं ना, असं म्हणणं आहे. सत्तेत देखील जायचं ना, आव्हान आहे त्यांना. ते सगळे उत्तर देतील नरेश म्हस्के. सर, पाण्याचा चंद्रकांत आज उत्तर माहिती आहे ना, फक्त भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की 134वीं जयंती है. ये बहुत बड़े पैमाने पे महाराष्ट्र राज्य में और देश में सभी जगह मना रहे हैं. मैं बाबा साहेब जी को उनके जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करता हूँ, कोटि कोटि प्रणाम करता हूँ. और उनके लाखों अनुयायी जो है, लाखों नागरिक जो है, करोड़ों लोग हैं, उनको डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के उपलक्ष्य में बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और सभी लोगों का अभिनंदन करता हूं. बाबा साहेब जी ने, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने मनुष्य को कैसे जीना, उनको जो शोषित, पीड़ित, दलित, उनको मेन स्ट्रीम में लाने का काम किया है. समता बंधुता का जो उनको मार्गदर्शन दिया है. और हमारी घटना जो है, कॉन्स्टिट्यूशन, जो संविधान, ये कई देशों का अभ्यास कर कर सबसे उत्तम, सर्वोत्तम ऐसा संविधान बाबा साहब जी ने लिखा है. और उनके घटना के आधार पर, संविधान के आधार पर देश का कारोबार चल रहा है. और इसीलिए एक आम आदमी भी सर्वोच्च स्थान पर जाता है. जैसे हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी एक सामान्य परिवार से आए और देश के प्रधानमंत्री बन गए. एक किसान का बेटा मुख्यमंत्री बन गया. एक आदिवासी हमारी बहन राष्ट्रपति बन गई. ये सिर्फ और सिर्फ एक जादू जो है बाबा साहेब आम्बेडकर जी के संविधान की है. और इसलिए कुछ लोग संविधान खतरे में है, संविधान बदला जाएगा, फेक नैरेटिव फैलाकर वोट बटोरने की कोशिश करते हैं. अभी इतना ही मैं कहूंगा, कुछ लोग ये लाल डायरी लेके घूमते हैं, लेकिन उनको बाबा साहब के विचारों से कोई लेन देन नहीं है, संविधान से कोई लेन देन नहीं है. क्योंकि बाबा साहेब को जितना प्रताड़ित करना था वो करते थे. लेकिन मैं इतना ही कहूंगा, जब भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री बन गए, तब से 2015 से इस देश में संविधान दिन मनाना शुरू हो गया. संविधान, बाबा साहेब का संविधान दिन मनाना शुरू हुआ. और हमारे महाराष्ट्र में भी हर तहसील में संविधान भवन बनाने का काम शुरू हुआ है. और हिंदू मिल में राष्ट्रीय स्तर का, अंतर्राष्ट्रीय स्तर का एक बहुत बड़ा बाबा साहेब का स्मारक बन रहा है.
जो दुनिया देखने को आएगी, ये काम हम कर रहे हैं। और कुछ लोग सिर्फ राजनीति कर रहे हैं। मैं आज राजनीति पे चर्चा नहीं करना चाहता हूं, लेकिन मैं इतना ही कहता हूं कि बाबा साहेब अम्बेडकर जी अगर हर एक के उन्होंने घटना लिखी, उन्होंने मनुष्य को जीना सिखाया, वो तो संविधान के शिल्पकार थे ही, लेकिन मानवता के भी शिल्पकार थे वो। और इसलिए मैं ये कहूंगा, मैंने अभी भी कहा है उनके बारे में 4 पंक्तियां, हिंदी में भी कहता हूं। भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता। मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता। इसलिए सभी के रखवाले जो है अब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी हैं। और इसलिए देश का कारोबार हो, इस राज्य का कारोबार हो, बाबा साहेब अम्बेडकर जी के घटना पे चलता है और छत्रपति शिवाजी महाराज जी के आदर्शों पे चलता है। और इसीलिए आम लोगों के जीवन में बदलाव लाने के लिए लाडली बहन, लाडला भाई, लाडला किसान, सभी लोगों के लिए हमने एक योजनाएं बनाई जो बाबा साहेब खुद ही चाहते थे। और बाबा साहेब ने जब पहले उन जमाने में जो सोचा था वही तो आज कर रहे हैं। पीने की पानी की योजना हो, किसान के लिए सिंचाई की योजना हो और विकास के प्रकल्प हो, ये बाबा साहेब की सीख है। और इसलिए मैं फिर एक बार बाबा साहेब अम्बेडकर जी को विनम्र अभिवादन करता हूँ, कोटि कोटि प्रणाम करता हूँ। और सभी लोगों को मैं बाबा साहेब अम्बेडकर जी के जयंती के अवसर पर शुभकामनाएं देता हूँ। सर, जगह जगह पे वक्फ को लेकर विरोध कर रहे हुए आपके अल्पसंख्यक डिपार्टमेंट के माध्यम से लोगों को पढ़ने के लिए जो है निधि दी गई करोड़ रुपए की, कभी उसको जो है सैंक्शन किया गया। वक्फ बोर्ड जो बिल लाया गया उसका बारीकी से अगर अध्ययन करे तो कुछ मुट्ठी भर लोगों के हाथ में लाखों करोड़ों एकड़ जमीन थी, लाखों करोड़ों रुपया की प्रॉपर्टी उनके मुट्ठी भर लोगों के हाथ में थी। अब वो मुट्ठी खुल जाएगी और उसका फायदा जो है आम मुस्लिम समाज की बहनें हैं, भाई हैं, बच्चे हैं, विद्यार्थी हैं, उनको मिलेगा। स्कूल होंगे, कॉलेज होंगे, अस्पताल होंगे, सब लोगों को उसका फायदा मिलेगा। और इसलिए ये गरीब तबके के मुसलमान जो है, जो मिडिल क्लास मुस्लिम है, उन्होंने सही तरीके से इसका अध्ययन करना चाहिए। सदन में गृह मंत्री अमित भाई शाह जी ने भी इसका पूरा खुलासा किया है कि ये वक्फ बोर्ड बिल क्या है। वो किसी भी समाज और धर्म में हस्तक्षेप करने वाला नहीं, बल्कि उनको न्याय दिलाने वाला है, उनको समाज के मेन स्ट्रीम में लाने वाला है। और इसीलिए इसका बारीकी से अध्ययन करना आवश्यक है। चलो अभी, चलो बाद में चलो चलना, चला आता बाबा साहेब नरेश मस्केंना विचार नका.